नमस्कार. मी योगेश बबन गाडगे. कदाचित बऱ्याच वेळा तुम्ही रीलच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून माझं काम पाहिलं असेल. छोट्या-छोट्या रील्स असतील, शॉर्ट फिल्म्स असतील. पण याआधी 10 वर्षापूर्वी जेव्हा सोशल मीडियाचं इतकं जास्त काही क्रेज नव्हतं, रील्सचं क्रेज नव्हतं. त्याआधी एक सिनेमा केला, धाप. ॲन अनएक्सपेक्टेड जर्नी ऑफ लाईफ. तर हा चित्रपट करत असताना जो काही संघर्ष करावा लागला, ज्या काही खस्ता खाव्या लागल्या, तो भाग वेगळा आहे. पण आज 10 वर्षानंतर हा सिनेमा आपल्या जुन्नर तालुक्यात आणि आंबेगाव तालुक्यात रिलीज होतोय. नारायणगावमधील लक्ष्मी सिनेप्लेक्स थिएटर, त्याचबरोबर जुन्नरमधील शेवंत थिएटर आणि मंचरमधील विकास थिएटर, या 3 ठिकाणी हा चित्रपट 25 जुलै 2025 पासून रिलीज होतोय. माझं लहानपण आणि बालपण सगळं मामाच्या गावात गेलं, आरवी पिंपळगाव येथे. शाळा श्री शिवनेर विद्यालय आरवी येथे झाली. त्याचबरोबर 12वी पर्यंतचं शिक्षण श्री शिव छत्रपती कॉलेज जुन्नर या ठिकाणी झालेलं आहे. गावात राहून, गावच्या ठिकाणी राहून आपल्याला चित्रपट क्षेत्रात करिअर करता येणार नाही किंवा त्याबद्दलचं शिक्षण घेण्यासाठी मी प्रयत्न केले, पण एवढी फी भरणं माझ्यासाठी शक्य नव्हतं किंवा कारण माझ्या आईने आम्हाला मोलमजुरी करून वाढवलेलं आहे. जेव्हा मी लहान होतो तेव्हा आम्ही विटा वाहायला जायचो. त्यावेळेस 25 पैसेसुद्धा मिळायचे. 25 विटा वाहिल्या की 25 पैसे मिळायचे. तर ही सगळी कामं आम्ही लहानपणी केलेली आहेत आणि अशा परिस्थितीत मला कुठेही पैसे भरून सिनेमाचा कोर्स करणं शक्य नव्हतं. पुण्याला जाऊन मी मॉडर्न कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर काही नाटकांमध्ये वगैरे काम केलं आणि मग मुंबईला जायचा निर्णय घेतला. पण मुंबईला गेल्यानंतरही खूप फसवणूक झाली. जागोजागी पैसे भरावे लागले. 25,000 ते 30,000 रुपये त्या काळात 2014 साली माझे गेले. आजही माझ्याकडे जिथे जिथे पैसे भरले तिथल्या पावत्या आहेत, पण कुठूनही काही कामाची संधी मिळाली नाही. त्यामुळे मी पुन्हा पुण्याला आलो आणि स्वतः एक चित्रपट किंवा लघुपट करण्याचा निर्णय घेतला. मित्रांना सोबत घेऊन आम्ही एक लघुपट केला, हॉरर. आणि त्यानंतर एक नोकरी बघितली WNS कंपनीमध्ये आणि ती करत असताना दुसरा लघुपट करायचं ठरवलं, धाप नावाचा. तर हा चित्रपट जो आहे त्याची प्रेरणा मला शिवाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरून किंवा जुन्नरच्या बसस्थानकातून एसटीमधूनच मिळाली होती. कारण माझ्या कॉलेजचा प्रवास जो होता त्या प्रवासादरम्यान मला मुकी मुलं, ज्यांना बोलता येत नाही, अशी दिव्यांग म्हणू शकतो त्यांना आपण, ते भेटायचे आणि तो विषय कुठेतरी माझ्या मनात बिंबला होता. त्या गोष्टीवर भाष्य करायचं होतं म्हणून मी हा सिनेमा करायचा निर्णय घेतला. आधी लघुपट म्हणून त्याची सुरुवात केली, पण त्या लघुपटाचा चित्रपट कधी झाला हे सुद्धा लक्षात आलं नाही. हळूहळू मार्ग निघत गेले, गोष्टी माहीत होत गेल्या. तसं एक एक स्टेप पुढे जाऊन हा चित्रपट पूर्ण झाला. धाप या चित्रपटाला दादासाहेब फाळके दिल्ली येथील स्पेशल मेन्शन अवॉर्ड आहे. कॅलकत्ता इंटरनॅशनल कल्ट फिल्म फेस्टिवलमध्ये नॉमिनेशन आहे. तसेच बाहेरच्या देशात, परदेशात इटली सॅन मारो फिल्म फेस्टिवल येथे सुद्धा नॉमिनेशन मिळालं होतं. जेव्हा हा चित्रपट सुरू केला तेव्हा मी WNS कंपनीमध्ये काम करत होतो आणि लघुपट म्हणून सुरुवात करायची होती, पण जवळ पैसे नव्हते. तर आम्ही ज्या रूमवरती राहत होतो तिथे माझ्यापेक्षाही काही वयाने मोठे असलेले मित्र होते. तर त्यांनी एक भिशी फंड सुरू केला होता. त्यात माझी 2,000 रुपये महिन्याला भिशी असायची आणि त्यातून 20,000 रुपये मी पहिल्यांदा घेतले माझे फंड म्हणून. आणि माझ्या एका मित्रानं त्याची MBAची कॉलेजची फी, ज्याचं नाव जुबेर पटेल, तर त्याने मला 8,000 रुपये त्यावेळी मदत केली त्याची कॉलेजची फी न भरता. हे पैसे मी लिटरली 2021 साली लॉकडाऊन संपल्यानंतर दिले, जे पैसे त्याने मला 2014 साली दिले होते. तर तोपर्यंत माझी परिस्थिती खूप हालाकीची होती. सोशल मीडियावरती काम करायला लागल्यानंतर यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून माझी परिस्थिती, घरची परिस्थिती थोडी सुधरत गेली आणि जे काय आहे ते आता तुमच्यासमोर दिसतं. स्टुडिओ वगैरे आपण नारायणगावमध्ये केलेलं आहे, पण यातून फक्त आपण घर चालवू शकतो, इतकेच पैसे कमवता येतात. तर आज ह्या परिस्थितीत आणि आत्ता इथपर्यंत पोहोचलो आहे. तर हा सिनेमा काही केल्या रिलीज व्हायला तयार नव्हता. शासनाकडून जी सबसिडी मिळते चित्रपटाला
त्याच्यासाठी मी फाईल टाकली होती. तिथेही माझं सिनेमाचं रिजेक्शन झालं. तिथून सरकारकडून अनुदान मिळालं नाही. तर चित्रपटसृष्टीत लवकर स्थान निर्माण करणं सोपं नाही. खूप खस्ता खाव्या लागतात. वेगवेगळ्या प्रकारचे लोकं आहेत, फसवणारे आहेत. आणि अशा कारणानं सिनेमा रिलीज होऊ शकला नाही. आणि मी आता शेवटी तो सिनेमा YouTubeवरती रिलीज करायचा निर्णय घेतला. आणि तो रिलीज करत असताना की मला एक कल्पना आली की बाबा आपण आपल्या कलाकारांसाठी तरी कमीत कमी एक शो तरी आपल्या थिएटरला लावावं आणि सगळ्यांसोबत तो सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याचा आनंद घ्यावा. आणि अशा मार्गाने चालत असताना मला आपल्याच तालुक्यातील जे आहेत सिनेप्लेक्सचे मालक, लक्ष्मी सिनेप्लेक्सचे मालक, त्यांनी सहकार्य केलं की मी बाकीच्या सहकाऱ्यांशी बोलतो. शेवंता थिएटर असेल, विकास थिएटर असेल, तर इथे आपण शेअरिंग बेसिसवरती हा सिनेमा लावूयात. एक आठवडा तरी किमान तुम्हाला सहकार्य करतो. आणि त्यांचा मी खूप आयुष्यभर ऋणी राहील, कारण त्यांच्यामुळे आज माझा चित्रपट थिएटरला येतो आहे. आता दुसरी गोष्ट की सिनेमाचं प्रमोशन करण्यासाठी खूप पैसा लागतो. आपण आता सध्या 3च थिएटरला करतो आहे, पण 3 थिएटरला रिलीज करतानासुद्धा त्यासाठी लागणारे फ्लेक्स किंवा जी जाहिरातबाजी आहे, पोस्टर चिटकवणे वगैरे, ते आम्ही स्वतः जाऊन चिकटवणार आहे उद्या. तर यासाठी सुद्धा खर्च येतो. आणखी काही ओळखीवर थिएटर्स मिळाले असते, पण तो खर्च करणं माझ्यासाठी शक्य नाही आहे. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांना एकच विनंती आहे की तुमचे जर YouTube चॅनल असतील तर त्यावरती हा व्हिडिओ पोस्ट करा. आपला चित्रपटाचा ट्रेलर पोस्ट करा, पोस्टर पोस्ट करा आणि WhatsApp ग्रुपला वगैरे तुम्ही याचं प्रमोशन करून मला जास्तीत जास्त सहकार्य करा. आणि आपल्या किमान 3 थिएटरमध्ये तरी सिनेमा उत्स्फूर्त प्रतिसादात चालू द्या. ही माझी आपल्या सर्वांना कळकळीची विनंती आहे. चित्रपट 25 जुलै 2025 रोजी थिएटरमध्ये येतो आहे. आनंद घ्या आणि सहकाऱ्यांसोबत, घरच्यांसोबत येऊन हा सिनेमा पहा. तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.